पाहुणचार आणि तेही वानरांचा. ऐकताना थोडं आश्चर्य वाटेल, पण ही परंपरा चक्क गेली 15 वर्ष अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी बुजरुक गावात सुरू आहे. गुरुवारी हनुमान जयंती निमित्त सालाबादप्रमाणे ही अनोखी वानरांची पंगत पाहायला मिळाली. या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं वानरांना त्यांना आवडणाऱ्या मिष्ठान्नाची पंगत देण्यात येते. आणि विशेष म्हणजे वानरही अगदी शिस्तीत या पंगतीत बसतात आणि मिष्ठान्नावर ताव मारतात. ही 10-15 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आमची. ही वानर प्राणी नसून ही मानव प्राणी आहेत. ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणार आहेत. सीतेमातेची आज्ञा पाळणार आहेत. रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत. म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे म्हणून मी त्यांची एक आत्मभावी त्याची सेवा करतो. ही कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत. रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत. म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुतीचं रायाचं मंदिर आहे. ते आपण मूर्तीला शंकरा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे. पण हे सजीव हनुमंतराय आहेत. या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत. त्यांना रोज अन्न असावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असावं की प्रत्येक आपल्या प्रांतातनी आपल्या परिसरात जे वानरसेना असेल यांना प्रत्येकाने आपल्या परिवारातले जे आणि भूमी हे पुत्र आहेत म्हणून त्याची अन्नाची आणि व्यवस्था करावं. इथे आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग बसते ती वानरांची ही पंगत. निमंत्रणाचा कसलाही मानापमान न ठेवता वानरं थेट झाडावरून खाली उतरतात आणि रांगेत येऊन बसतात. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेचा एक भाग आहेच, पण त्याचबरोबर प्राणीमात्रांवर प्रेम करा असा संदेश देणारी देखील आहे.